सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग, नमस्कार. मी शरद आहेर, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे. आज मला या ठिकाणी बोलायची जी संधी दिली ती जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे, धुळे जिल्हा क्रीडा महासंघ आणि धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यांनी जे काय गेल्या 5 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या एक्सपर्टचे लेक्चर आयोजित केलेले आहेत. त्याच्यात माझा आजचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 4 दिवसापासून मलखांब, कुस्ती, कबड्डी, ॲथलेटिक्स अशा वेगवेगळ्या विषयावरती तज्ज्ञांनी आपली मतं मांडलेली आहेत. आणि मी आज मला त्यांनी फिजिकल एज्युकेशन हा माझा अतिशय चर्चेचा आणि आवडता विषय आहे आणि तो मी आज आपल्याशी शेअर करणार आहे. मी थोडा डाऊटफुल होतो की नेमकं फिजिकल एज्युकेशनवर बोलावं की स्पोर्ट्सवरती बोलावं, परंतु मला ज्या पद्धतीने काही रिस्पॉन्स येत आहेत आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म मला वाटतं निश्चित उपयोगी पडेल की आपले जे काही शाळांमध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर काम करत आहेत त्यांना काहीतरी आपण शेअर करू शकू, काही आयडियाज मे बी देऊ शकू. मी आज खरं तर काय काय बोलणार आहे याची आउटलाईन अगोदर सांगतो आणि मग आपण पुढच्या याला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण फिजिकल एज्युकेशनचं काय स्टेटस आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा किंवा राष्ट्रीय स्तरावरती म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलला काय स्टेटस आहे, नॉट ओन्ली फिजिकल एज्युकेशन पण ओव्हरऑल हेल्थचं काय स्टेटस आहे. त्यानंतर मग आपण काय काय गाईडलाईन्स आहे वेगवेगळ्या संघटनांनी किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननी काय काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स आपण जरा बघूयात आणि मग त्या दिशेनं किंवा त्या गाईडलाईन फुलफिल करण्यासाठी स्कूलमध्ये आपण काय करू शकू याचे काही कॉन्क्रीट सोल्युशन मला तुमच्याशी आज शेअर करायचे आहेत. काही फिजिकल एज्युकेशन टीचर्सला मे बी एक मोठ्या भावाच्या याने मी काही 4 गोष्टी निश्चित सांगेन ज्या भविष्य काळामध्ये फिजिकल एज्युकेशनची इम्प्रूव्हमेंट व्हायला निश्चित उपयोगी पडतील असं मला वाटतं. थोडं वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे जगामध्ये झालेले आहेत आणि भारतातही झालेले आहेत. त्याची काही आकडेवारी मी अगोदर सांगेन. मला फार काही टेक्निकल किंवा थेरॉटिकल याच्यामध्ये जायचं नाही, परंतु आकडेवारी नसेल तर मग त्याला तितकी व्हॅल्यू येत नाही आणि म्हणून जरा त्याची दाहकता किंवा इम्पॉर्टन्स समजण्यासाठी मी आपल्याशी काही आकडेवारी शेअर करतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त डायबेटिक पेशंट हे भारत आणि चायना या 2 देशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त पेशंट आहेत. आपल्याला हेही माहित आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त डेथ ह्या कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमुळे होतात. त्यानंतर मला काही थोडी धक्कादायक माहिती मिळालेली आहे ती पण मी तुमच्याशी शेअर करतो. 1990 ते 2016 म्हणजे या गेल्या 25 वर्षामध्ये एक इंडियन मेडिकल असोसिएशनने एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये असं आढळलंय की गेल्या 25 वर्षामध्ये म्हणजे 1990 मध्ये डायबेटीजच्या भारतामध्ये 26 मिलियन साधारणपणे 2.5 कोटी लोक भारतामध्ये डायबेटीज पेशंट होते. 2016 मध्ये म्हणजे 25 वर्षानंतर याचा आकडा दुपटीने वाढलाय, म्हणजे साधारणपणे 6 कोटी 6.5 कोटी पेशंट्स हे भारतामध्ये आहेत. म्हणजे 2 कोटीवरून जवळजवळ 6 कोटीपर्यंत ही संख्या वाढलेली आहे, जी म्हणजे डबलच्या पेक्षा जास्त आहे. दुसरं त्यांनी असा एक सर्वे सांगितलेला आहे की क्रोनिक लंग डिसीज मध्ये साधारणपणे 28 मिलियन
इतके लोक त्या 1990 मध्ये होते आणि आत्ता 2016 मध्ये त्याचा आकडा 55 मिलियन इतका झालेला आहे. हे दोन्ही आकडे असे दर्शवतात आहेत की गेल्या 25 वर्षामध्ये आरोग्याचा स्तर हा प्रचंड वेगाने घसरतो आहे. हा आरोग्याचा स्तर घसरू नये म्हणून ॲज अ फिजिकल एज्युकेशन टीचर आपण काय करू शकू, आपलं काय कॉन्ट्रीब्युशन असू शकेल, एक आरोग्यदायी आणि फिजिकली ॲक्टिव्ह सिटीजन निर्माण करण्यासाठी आपल्याकडे काय पॉसिबिलिटीज आहेत, काय अपॉर्च्युनिटीज आहेत. मला वाटतं आपल्याला त्या दिशेने थोडी आता पुढची चर्चा आपण करूयात. त्यानंतर आपण ही जी आरोग्याची ढासळती स्थिती आहे ही बघितल्यानंतर हिला सावरण्यासाठी काय करावं लागेल याचे उत्तर सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलेलं आहे की वयवर्ष 5 ते 17 या वयोगटातील विद्यार्थ्यांनी दररोज किमान 60 मिनिट इतकं फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. म्हणून मी माझं हे जी चर्चा आहे या चर्चेला सुद्धा एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे मिशन 80-60. म्हणजे मागे मिशन मंगल हा पिक्चर आपण बघितलेला असेल, तर त्याच्याच बरोबरीने मला जरा आज चर्चा न्यायची आहे. ते म्हणजे आपलं मिशन काय असणार आहे फिजिकल एज्युकेशन किंवा फिजिकल एज्युकेशन प्रोफेशनल्स. आणि म्हणून मी या चर्चेला मिशन 80-60 असा काय म्हणूयात की थीम मी दिलेले आहेत. आणि त्या अर्थाने आपण या थीममध्ये नेमकं काय आहे हे पुढच्या डिस्कशनमध्ये आपण करूया. सो आपण ही ढासळती आरोग्य स्थिती कशी थांबवता येईल, कशी कमी करता येईल याबद्दल जरा काय काय गाईडलाईन्स आहेत त्याबद्दल आपण बघितलं की 60 मिनिट केल्या पाहिजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हटलं की एरोबिक ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे. एरोबिक ॲक्टिव्हिटीमध्ये जसं की चालणं, धावणं किंवा सायकलिंग, स्विमिंग यासारख्या एरोबिक ॲक्टिव्हिटी. आणि त्याचबरोबर आठवड्यात किमान काय म्हणूयात की 3 दिवस स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस म्हणजे स्नायूंच्या ताकदीचे व्यायाम प्रकार असे आठवड्यातून 3 दिवस केले पाहिजेत. अशा ह्या बेसिक गाईडलाईन आहेत. मला वाटतं की फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी उद्दिष्टे आपल्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. ही उद्दिष्टे काय म्हणूयात की क्वालिटेटिव्ह आहेत, गुणात्मक आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना विविध कौशल्य शिकण्यास मदत करणे किंवा फिजिकल फिटनेस इम्प्रूव्ह करण्याचे विविध संधी उपलब्ध करून देणे किंवा लाईफलॉंग फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी त्यांना हेल्प करणे. ही जी उद्दिष्टे आहेत ही क्वालिटेटिव्ह आहेत आणि ते मेजरेबल तर अजिबातच नाही आपल्या स्कूल सेटअपमध्ये. आणि म्हणून मला वाटतं की ही जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी काही गाईडलाईन आहे एका ओळीमध्ये ज्यांनी दिलेलं आहे की 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी 60 मिनिट फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. मला वाटतं हा एक बेंचमार्क आपण जर घेतला किंवा ज्याला पाया म्हणू आपण जर घेतला तर आपल्याला एकतर ते क्वांटिटेटिव्ह आहे आणि ते मेजरेबल आहेत. आपण मोजू शकतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी 60 मिनिट होते आहे किंवा नाही. याबद्दल पण काही रिसर्च झालेले आहेत, काही सर्वे झालेले आहेत आणि ह्या सर्वेचे पण काही फाइंडिंग्स जे बऱ्यापैकी आपल्याला माहीत पण आहेत आणि परंतु त्याचा आकडा मात्र आपल्यासमोर सांगणं गरजेचं आहे. युनेस्कोने आणि आयसेट नावाची एक जागतिक स्तराची फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स सायन्सवरती काम करणारी एक संघटना आहे. त्यांनी एक कंबाईन सर्वे केलेला होता जागतिक स्तरावरती की फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत 60 मिनिटच्या त्या कितपत फुलफिल होत आहेत. तर त्याचे फाइंडिंग्स असे आलेले आहेत की जगभरामधले जवळजवळ 80% मुलं
5 ते 17 वयोगटातील हे 60 मिनिट फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही. फक्त 20% विद्यार्थी असे आहेत जे ही गाईडलाईन फुलफिल करतात. मला वाटतं माझी जी लेक्चरची थीम आहे किंवा या डिस्कशनची थीम आहे याचा तुम्हाला आता अंदाज आला असेल की आपल्याला हे जे 80% विद्यार्थी आहेत हे आपलं टार्गेट पॉप्युलेशन आहे असं मला वाटतं. या 80% विद्यार्थ्यांना 60 मिनिट फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण काय काय करू शकू, आपण त्यांना कसं मोटिवेट करू शकू, आपण आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारची वातावरण निर्मिती करू शकू की ज्याद्वारे आपण ह्या 80% विद्यार्थ्यांना 60 मिनिटाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. मला वाटतं हा बेसिक मोटो किंवा हे बेसिक मिशन आपण एक फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून जर समोर ठेवलं तर मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ती अतिशय स्पष्टता असेल की जिथं कुठे क्वालिटेटिव्ह नाहीये. मला फिक्स टार्गेट आहे की मला माझ्या जे, आणि एक लक्षात घ्या की मी जे काही आता थोडेफार सर्वे वाचले असं अजिबात नाही की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फिजिकल एज्युकेशनची स्थिती फार वाईट आहे आणि बाहेर खूप चांगली आहे. सगळ्या जगभरामध्ये फिजिकल एज्युकेशन आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल सगळे सिमिलर रिझल्ट्स आहेत आणि सगळीकडे त्याच प्रकारची अवस्था मला दिसते आहे. आणि म्हणून मला वाटतं की या 80% विद्यार्थ्यांना आपण जर थोडं टार्गेट केलं, टार्गेट या अर्थाने की त्यांना आपल्याला ऍक्टिव्ह केलं, तर मला वाटतं की जी काय आरोग्याची ढासळती स्थिती आहे सध्या पब्लिक हेल्थची, ती मला वाटतं कुठेतरी मिनिमाइज करायला किंवा स्लो डाऊन करायला आपण निश्चित काय म्हणूयात की आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. याबद्दल अजून काही सर्वे मी 1-2 आकडेवारी तुमच्या समोर सांगतो की शाळांमध्ये साधारणपणे फिजिकल एज्युकेशनला किती वेळ दिला जातो याबद्दल जागतिक स्तरावरती असं आढळलंय की आठवड्यामध्ये 2 तास म्हणजे 120 मिनिट म्हणजे साधारणपणे 30 ते 35 तास आठवड्याभर आपली शाळा चालत असेल तर त्याच्यातले फक्त 2 तास हे फिजिकल एज्युकेशनला मिळतं आहे. त्याचं पर्सेंटेज त्यांनी दिलंय 6 ते 7%. असर ही भारतातल्या एज्युकेशनचं काय स्टेटस आहे याच्याबद्दलचे सर्वे करणारी एक संस्था आहे असर. या संस्थेचे काही डॉक्युमेंट मी ज्यावेळेस चाळले त्यावेळेस त्याच्यामध्ये असं आढळलं की फिजिकल एज्युकेशनचे तास टाइम टेबलमध्ये आहेत का, तर 70% त्यांना असं आढळलं की फिजिकल एज्युकेशनचे तास टाइम टेबलमध्ये आहेत. ग्राउंड फॅसिलिटीज आहेत का स्कूलमध्ये, तर 70% स्कूल्समध्ये ग्राउंड फॅसिलिटीज आहेत. स्पोर्ट्स इक्विपमेंट आहे का, तर 71% स्कूलमध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंट आहेत. आता फक्त एकच तेवढा काय म्हणूयात की अनपेक्षित आकडा आहे तो म्हणजे फिजिकल एज्युकेशन टीचर आहेत का स्कूलमध्ये, तर 30% शाळा अशा आहेत की ज्यामध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर आहेत की हा जो आकडा आहे हा अजिबात ऍक्सेप्टेबल नाही किंवा आणि दुसरं एक यातलं महत्वाचं म्हणजे हा जो सर्वे आहे हा फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये झालेला आहे. साधारण भारतातल्या 16,000 शाळांचा त्यांनी सर्वे केलेला होता आणि त्याच्यामधून त्यांनी हा आकडा दिलेला आहे. आणि मला वाटतं की प्रायव्हेट स्कूलमध्ये हे जे पर्सेंटेज आहे हे वेगळं असू शकेल आणि खूप चांगलं असू शकेल असं मला वाटतं. परंतु मला त्या याच्यामध्ये जायचं नाही, तर आपल्या हातामध्ये काय आहे या गोष्टींवर आपण थोडी आता पुढच्या चर्चा करूयात. सर्वप्रथम आपण ह्या 80% विद्यार्थ्यांना 60 मिनिटकडे घेऊन जाण्यासाठी काय काय स्ट्रॅटर्जीज आपण करू शकू, त्यातली जगभरामध्ये काय काय प्रॅक्टिसेस चालतात त्याचा जरा मी आढावा घेतला आणि त्यातील काय आपण आता जरा इथे डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे हा फिजिकल 60 मिनिटचा जी काय टार्गेट आहे ते भरून काढायचं सगळ्यात हक्काची वेळ म्हणजे आपली फिजिकल एज्युकेशनची पिरियड.
आठवड्यामध्ये आपण अशी काय म्हणूयात की पॉझिटिव्ह बोलूयात की 3 तास हे शारीरिक शिक्षणाला मिळतात प्रत्येक वर्गाला. आता हे जे 3 तास आहेत, हे 3 तास किती जास्तीत जास्त युटिलाइज होतील, हे खरं तर आपलं फिजिकल एज्युकेशन टीचरचं महत्वाचं रोल असणार आहे. याबद्दल पण काही सर्वे बघण्यात आले. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी टाइम आणि अकॅडमिक लर्निंग टाइम हा जो फिजिकल एज्युकेशन तासाचा आहे हा खूप कमी आहे. म्हणजे 30 मिनिटामध्ये जर मुलांना फिजिकल एज्युकेशनच्या पिरियडला जर येत असतील तर 30 मिनिटापैकी फक्त 9 ते 10 किंवा 9 ते 11 मिनिट इतकी त्यांची फिजिकल अकॅडमिक लर्निंग टाइम असतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी टाइम असतो. वर्गातून मैदानावरती येणं, शिक्षकांच्या इन्स्ट्रक्शन किंवा साहित्यासाठी वेटिंग थांबणं, ह्या सगळ्या इश्यूमुळे आपला विद्यार्थ्यांचा ऍक्टिव्हिटी टाइम हा खूप कमी होतो. मला वाटतं की फिजिकल एज्युकेशनचा अर्धा तास हा जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी बेस्ड असला पाहिजे आणि आपला फिजिकल ऍक्टिव्हिटी जो टाइम आहे हा इम्प्रूव्ह करायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला शाळांमधून प्रोटोकॉल सेट करावे लागतील. वर्गातून किती लवकरात लवकर मुलं कदाचित मैदानावरती येतील. मुलांना साहित्य कमी पडू नये म्हणून त्याचे इक्विपमेंट, स्टुडंट इक्विपमेंट रेशो आपल्याला वाढवावं लागेल आणि वेटिंग टाइम आपल्याला कमी करावा लागेल. आणि या माध्यमातून आपण फिजिकल एज्युकेशन तासाचं जास्तीत जास्त इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं होईल याकडे जर बघितलं तर मला वाटतं की हा जो 60 मिनिटचा टार्गेट आहे आपलं, या 60 मिनिटकडे जायला आपल्याला निश्चित मदत होईल. त्यानंतर अजून एक प्रॅक्टिस काही बऱ्याच स्कूल्समध्ये चालते, आपल्याकडे तशी फॉर्मली नाही चालत परंतु बाहेरच्या देशामध्ये चालते, ती म्हणजे रिसेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे मधली सुट्टीची जी वेळ आहे, या मधल्या सुट्टीची वेळ साधारणपणे 20-25 किंवा 20 ते 30 मिनिट जर असेल तर आपण जर ऑब्झर्व केलं तर मुलं हे 5 ते 10 मिनिटामध्ये त्यांचा टिफिन खाल्लेला असतो आणि उरलेली 15 ते 20 मिनिट मुलं त्यांच्या मित्रांबरोबर ती खेळत असतात किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असतात. परंतु आपण हे ऑब्झर्व करत असो की या मुलांमध्ये सगळीच मुलं ऍक्टिव्ह नसतात. काही मुलं बाजूला गप्पा मारत बसत असतील. आपल्याला असं करता येऊ शकेल का की हा जो रिसेस टाइम आहे किंवा मधली सुट्टीची वेळ आहे, या मधल्या सुट्टीच्या वेळामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहावं, याच्यासाठी आपण काही त्यांना फॅसिलिटीज देऊ शकू का, याच्यासाठी आपण त्यांना काही इक्विपमेंट देऊ शकू का, याचा आपण निश्चित विचार करता येईल. या रिसेस टाइममध्ये अजिबात स्ट्रक्चर फिजिकल एज्युकेशनची किंवा स्ट्रक्चर फिजिकल ऍक्टिव्हिटी घेण्याची आवश्यकता नाही असं काही गाईडलाईन्समध्ये म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांना मनसोक्तपणे त्यांना जे आवडतंय ते खेळू द्यावं आणि त्यांना जे काही साहित्य लागेल ते साहित्य प्रोव्हाइड करावं. अशा प्रकारचे आपण आपल्या शाळेमध्ये मधल्या सुट्टीचा युटिलायझेशन करू शकू आणि जास्तीत जास्त मुलं ऍक्टिव्ह कशी असतील या मधल्या सुट्टीमध्ये याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. मी मागे काही सर्वे केलेला होता की वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस काय चाललंय, साधारणपणे महाराष्ट्रामध्ये काय वेगवेगळं फिजिकल एज्युकेशनमध्ये चाललंय. त्यावेळेस मला ठाण्यामध्ये एक शाळा आढळली होती की ज्या ठाण्याच्या शाळेमध्ये अशा प्रकारची प्रॅक्टिस मधल्या सुट्टीची चालू आहे असं मला आढळलेलं होतं. दुसरी किंवा तिसरं स्ट्रॅटजी ज्याला म्हणता येईल ती म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेक किंवा मूवमेंट ब्रेक अशा प्रकारची. आता ऍक्टिव्ह ब्रेक म्हणजे याचा टाइम स्पॅन कदाचित कमी असेल. या ऍक्टिव्ह ब्रेकमध्ये कदाचित मुलं वर्गाच्या बाहेर पण येणार नाही किंवा मैदानावर पण येणार नाही. तर ऍक्टिव्ह ब्रेक असा आहे किंवा ऍक्टिव्ह ब्रेक वेगवेगळ्या जगभरातल्या काही शाळांमध्ये असा चालतो की वर्गामध्येच विद्यार्थी 5 मिनिट बेंचवरून उठतील किंवा त्यांची जे काही बसायच्या जागा असतील त्याच्यावरून उठतील आणि काही वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करतील. आता सगळ्या विद्यार्थ्यांनी सारख्या हालचाली करायच्या की काही त्याचे विशिष्ट संच आपण ठरवून द्यायचे की सोमवारी या हालचाली करायच्या, मंगळवारी या करायच्या, का बुधवारी या करायच्या, असे काही सेट तयार करायचे का मुलांना त्याच्यामध्ये फ्रीडम द्यायचं की काही हालचाली करा पण तुम्ही जागेवरती बसायचं नाही. अशा प्रकारचे ऍक्टिव्ह ब्रेक किंवा मूवमेंट ब्रेक आपण इनकॉर्पोरेट करू शकू का? मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण हे सगळे
याच्यासाठीच करतो आहोत की फिजिकल एज्युकेशनचे तास जर वाढले आपल्या आपल्या लेवलला आपल्या स्कूलमध्ये तर निश्चितच चांगलं होईल. परंतु फिजिकल एज्युकेशनचे तास नाही वाढले तर अशा प्रकारच्या काही स्ट्रॅटजीज आपल्याला कराव्या लागतील जेणेकरून मुलांची ऍक्टिव्हिटी टाइम आपल्याला वाढवता येईल. सो ऍक्टिव्ह ब्रेक आपण निश्चित सुरू करा आपापल्या स्कूलच्या लेवलला. त्याचे इम्पॉर्टन्स मला वाटतं की आता कोरोनानंतर जास्त स्कूलला पण पटेल आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. दुसरं स्ट्रॅटजी आहे ती म्हणजे बिफोर आणि आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी. बऱ्याच स्कूलमध्ये शाळा भरायच्या अगोदर किंवा शाळा सुटल्यानंतर ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड केल्या जातात, ज्याच्यामध्ये सगळेच मुलं कदाचित थांबत नसतील, पण जे जे विद्यार्थी थांबू शकतील अशा विद्यार्थ्यांना आपण ती एक फॅसिलिटी आपल्या स्कूलच्या लेवलला देऊ शकू की एक तासभर, कारण रेग्युलर स्कूल टाइम मध्ये विद्यार्थी इतके एक तास आपल्याला पूर्ण मिळत नाही, परंतु आफ्टर स्कूल आणि बिफोर स्कूल ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पुरेसा वेळ मिळू शकतो. आणि म्हणून एक तासाची किंवा मे बी त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी काय म्हणूयात की आपण बिफोर आणि आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी चालू करू शकू. त्यानंतर काय म्हणूयात की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन, याच्यावर पण जगभरामध्ये बरेच ट्रेंड चालू आहेत. कोरोनामुळे सध्या त्याला अजून पुष्टी मिळेल की शहरांमधून रिक्षा, व्हॅन आणि बसेसमधून पालक कदाचित तितके कॉन्फिडंट नसतील की आपल्या पाल्यांना बसमधून किंवा रिक्षामधून शाळेमध्ये पाठवावं किंवा नाही. अशा वेळेस आपण ही अपॉर्च्युनिटी घ्यायला हरकत नाही की शाळेचं अंतर कमी असेल तर त्यांनी चालत येणं किंवा सायकलवर येऊ शकत असतील तर त्याचं प्रमोशन करणं. तर अशा प्रकारचे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकू का, त्याचं प्रमोशन आपण करू शकू का, जेणेकरून विद्यार्थ्यांची ऍक्टिव्हिटी वाढायला मदत होईल. दुसरा अत्यंत त्यातलाच महत्वाचा भाग म्हणजे स्ट्रॉंग इंट्राम्युरल प्रोग्राम. मला वाटतं की प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेमध्ये आंतरकुल स्पर्धा ह्या भरवल्याच पाहिजे. असं म्हणतात की प्रत्येक जण हा काही इलिट ऍथलीट होऊ शकत नाही, पण प्रत्येक जण खेळाचा किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीचा आनंद मात्र घेऊ शकतो. आणि मला वाटतं की इंट्राम्युरल ही अशी एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामधून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना काय म्हणूयात की कॉम्पिटेटिव्ह एक्सपिरियन्स किंवा त्यांना खेळाचा आनंद घेण्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आपण देऊ शकू. मी आता मागे काही सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये आढळलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी बहुतांश शाळांमध्ये इंट्राम्युरल प्रोग्राम चांगला चालू आहे, परंतु ज्या शाळांमध्ये चालू नसेल त्या या माध्यमातून मी प्रत्येक शिक्षकाला विनंती करेन की आपल्या शाळेमध्ये इंट्राम्युरल प्रोग्राम हा निश्चित चालू करा. इंटर हाऊस कॉम्पिटिशन चालू करा. आणि इंट्राम्युरल या कॉम्पिटिशन ह्या फक्त वर्षातून एकदाच, म्हणजे कधी कधी काही शाळांमध्ये फक्त स्पोर्ट्स वीक म्हणून घेतला जातो, म्हणजे गॅदरिंगच्या कालावधीमध्ये एक आठवड्याभर वेगवेगळे स्पोर्टचं कॉम्पिटिशन घेतलं जातं. परंतु मी असं म्हणेन की फक्त एका आठवड्यात न घेता ते पूर्ण वर्षभर स्प्लिट करावे आणि दर महिन्यात किंवा दर आठवड्याला एखादी तरी कॉम्पिटिशन आपल्या शाळेमध्ये आपण घ्यावी, जेणेकरून आपल्या शाळेमधलं एकूण ॲटमॉस्फिअर त्याच्यामुळे बदलतं आणि विद्यार्थ्यांना खेळाची चांगली संधी उपलब्ध होते. आणि या रिकमेंडेशनमध्ये अजून एक शेवटची आहे, ती म्हणजे होमवर्क विद्यार्थ्यांना आपण काही फिजिकल ॲक्टिव्हिटीचा देऊ शकू का. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयाचे होमवर्क सध्या शाळांमधून दिले जातात मोठ्या प्रमाणावरती, मॅथ्सचा असेल, सायन्सचा असेल, मराठीचा असेल, भूगोलाचा असेल, तसे होमवर्क आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकू का फिजिकल ॲक्टिव्हिटीचे. त्यांना काही स्मॉल ॲक्टिव्हिटीज की जे ते घरातली घरात करू शकतील किंवा त्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये करू शकतील अशा ॲक्टिव्हिटी. मला माहीत आहे की याचं मॉनिटरिंग करणं कदाचित आपल्याला जमणार नाही, परंतु आपण अशा प्रकारचे होमवर्क देणं सुरू केल्यानंतर कदाचित
किती 50% मुलांनी जरी त्याचा रिस्पॉन्स केला तरी त्याचा निश्चित फायदा होईल आणि कदाचित मुलांना पण अभ्यासापासून एक्सक्यूज मिळण्यासाठी घरच्यांना ते सांगू शकतील की आम्हाला आज सरांनी फिजिकल ॲक्टिव्हिटीचा होमवर्क दिलेला आहे किंवा खेळाचा होमवर्क दिलेला आहे आणि तो मला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काही स्ट्रॅटजी करता येतील. आणि एक शेवटची जी अजून इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे की फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या इतर जे सब्जेक्ट आहेत म्हणजे इतिहास, भूगोल, मराठी, इंग्लिश, सायन्स ह्या विषयामधून या विषयाचे काही युनिट हे फिजिकल ॲक्टिव्हिटीद्वारे शिकवणे ही सुद्धा काही शाळांमध्ये प्रॅक्टिस चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्ञानरचनावाद सध्या स्कूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ज्ञानरचनावाद असं सांगतो की विद्यार्थी कृतीमधून जास्त इफेक्टिव्हली शिकतात. आपल्याकडे बीपीएडला पण काही विद्यार्थी अशा प्रकारचे लेसन घेतात की ज्याच्यामध्ये कंटेंट जॉग्राफीचा असतो परंतु माध्यम फिजिकल एज्युकेशनचं असतं. म्हणजे भूगोलातील एखादं युनिट मे बी वेगवेगळ्या खंडांची ओळख असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांची ओळख असेल तर मैदानावरती अशा प्रकारचा वेगवेगळ्या राज्यांचे मॅप तयार करणं आणि एका राज्याचं नाव घेतलं की त्या राज्यावरती मुलं लंगडी घालत किंवा रनिंग करत असे वेगवेगळे लोकोमोटर ऍक्टिव्हिटी करत जाऊ शकतील किंवा तुमच्या शेजारच्या राज्यावरती स्टँडिंग ब्रॉड जम्प करा किंवा तुमच्या उजव्या साईडला जे राज्य आहे तिकडं काय म्हणूया ती गॅलपिंग करत जा. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीद्वारे आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी इतर सब्जेक्टमध्ये इनकॉर्पोरेट करता येतील का. मला वाटतं की या संबंधी आपण सगळ्या शिक्षकांनी थोडंसं वाचन करून आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आणि इतर शिक्षकांबरोबर जर आपण त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्याशी जर आपण चर्चा केली मला वाटतं की याचा निश्चित फायदा होईल आणि याचं आउटकम असा असेल की विद्यार्थ्यांच्या लर्निंग कॉन्सेप्ट सुद्धा खूप चांगल्या अंडरस्टँडिंग लेवलला जातील कारण ते ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी करतील, ते एका जागेवर बसलेले नसतील आणि चांगल्या प्रकारचं अध्ययन त्यांचं होऊ शकेल. मला वाटतं की या स्ट्रॅटजीजवर आपण थोडासा विचार करावा आणि आपापल्या शाळेमध्ये कशा इनकॉर्पोरेट करता येतील जेणेकरून या 80% विद्यार्थ्यांना कसं मोटिवेट करता येईल याबद्दल आपण निश्चित प्रयत्न करावेत. मी आता थोडं पुढच्या पार्टकडे जाणार आहे ते म्हणजे फिजिकल एज्युकेशन टीचर्सची काय भूमिका असणार आहे आणि त्यांना काय बदल करावे लागतील जर आपल्याला या 80%ला 60% कडे जर घेऊन जायचं असेल तर. युनेस्कोने फिजिकल एज्युकेशनच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की फिजिकल एज्युकेशन हा एकच विषय असा आहे की जो विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील जी काही कौशल्य आहेत या म्हणजे यश मिळवण्यासाठी जी काही कौशल्य असावी लागतात या कौशल्यांकडे जाणारं प्रवेशद्वार म्हणजे फिजिकल एज्युकेशन, ज्याला गेटवे म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे फिजिकल एज्युकेशन हा असा विषय आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विद्यार्थी शिकू शकतात. आणि महात्मा गांधीजींनी म्हटलेलंच होतं की शिक्षण म्हणजे काय तर मन, मेंदू आणि मनगट याचं शिक्षण म्हणजे खरं शिक्षण आणि शारीरिक शिक्षण हे खरं तर या तिन्हीचं अतिशय इफेक्टिव्ह शिक्षण होतं. आपण आपल्या सगळ्यांना याबद्दल माहिती आहे. युनेस्कोचं हे जे वाक्य आहे हे आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊयात. ते म्हणजे ही जी 21व्या शतकातील महत्वाची कौशल्य कोणती आहेत याच्याबद्दल जर आपण बघितलं तर 4 कौशल्य साधारणपणे खूप महत्वाची त्यांनी सांगितलेले आहेत. त्याला 4 C's असं म्हटलेलं आहे. पहिलं कौशल्य जे 21व्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे असं कौशल्य ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, ज्याला नाविन्यता म्हणतो आपण, की वेगळेपणाने विचार करणं. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, त्यानंतर कोलॅबरेशन आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन. असे हे 4 C's आहेत की जे 21व्या शतकात
तग धरून राहायला किंवा सक्सेस होण्याला हे 4 स्किल खूप महत्त्वाचे असणार आहे. आणि हे 4ही सी मध्ये जर आपण बघितलं तर क्रिएटिव्हिटी, आपण खेळताना वेगवेगळे डावपेच करताना आपल्याला क्रिएटिव्हिटीचा कसा उपयोग होतो, नॉट ओन्ली फक्त की स्पोर्ट्समध्ये पण वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह काय क्रिटिकल थिंकिंगबद्दल पण आपण बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये. कम्युनिकेशन आणि कोलॅबरेशन हे तर आपल्या फिजिकल एज्युकेशनमध्ये तुडुंब भरलेलं आहे की आपल्याला नेहमी फिजिकल ॲक्टिव्हिटी असू देत किंवा स्पोर्ट्स असू देत, मला नेहमी इतरांशी काय सहयोग करावा लागतो, एकमेकाला सहकार्य करावं लागतं, मदत करावी लागते. आणि ही जी काही सोशल स्किल्स आहेत, ही सोशल स्किल्स इम्प्रूव्ह व्हायला मला वाटतं फिजिकल एज्युकेशन हे अत्यंत इफेक्टिव्ह काय म्हणूयात की वे आहे. आणि त्याच्यातून ह्या 4ही कौशल्यांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो जर आपण अशा प्रकारचं फिजिकल एज्युकेशन राबवलं तर. मित्रांनो, मी आत्ता मागेच शारीरिक शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली याबद्दल एक आर्टिकल लिहिलेलं होतं आणि या आर्टिकलच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणाच्या वेगवेगळ्या अध्यापन शैली कोणकोणत्या आहेत याबद्दल मी जरा उहापोह केलेला होता. माझी सर्व म्हणजे सध्या जे काही करंट फिजिकल एज्युकेशन टीचर आता होणार आहेत आणि काही ऑलरेडी शाळेमध्ये आहेत, या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपल्याला आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल करावे लागतील. हे काय म्हणूयात की निश्चित बदल करावे लागतील. आपल्याला हे जे 4 स्किल्स त्यांनी सांगितलेले आहेत की कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग, ह्या 4 स्किल्सचा विकास जर करायचा असेल तर फक्त हुकुमशैली किंवा कमांड स्टाईलने शिकवून आपल्याला नाही होणार. त्यांची क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंगला खूप कमी वाव असतो आपल्या कमांड स्टाईलमध्ये, जिथं मुलं स्वतःचा विचार करू शकत नाही, जिथं मुलं फक्त शिक्षक सांगतील तेच फॉलो करावं लागतं. आणि मला वाटतं की कमांड स्टाईलने अशा प्रकारची कौशल्य, ही 2 कौशल्य स्पेशली क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग अजिबात विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी वर्षभरातील काही युनिट हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवावं लागणार आहे. मी या सगळ्या ज्या अध्यापन शैली आहेत त्यांच्या आर्टिकलमध्ये सविस्तर मी माहिती दिलेल्या आहेत. मी जाता जाता इथं काही अध्यापन शैलीचा नक्कीच उल्लेख करीन की प्रॅक्टिस स्टाईल आहे किंवा रेसिप्रोकल स्टाईल आहे, जिथं पेअरमध्ये मुलं एकमेकाला शिकवतात, किंवा गायडेड डिस्कवरी स्टाईल आहे, किंवा जिथं आपण मुलांना प्रश्न विचारतो आणि मुलं त्यांची उत्तरं शोधतात, किंवा जिथं डायव्हर्जंट डिस्कवरी स्टाईल आहे म्हणजे केंद्रोत्सारी शोध शैली, ज्याच्यामध्ये आपण एखादी सिच्युएशन देतो किंवा एखादा कौशल्य करायला लावतो आणि त्याच्या काय काय पॉसिबिलिटीज असू शकतील, त्या पॉसिबिलिटीज मुलांनी शोधायच्या असतात. मुलांनी त्याच्यावरती विचार करायचा आणि त्या पॉसिबिलिटीज शोधून काढायच्या. मला वाटतं की अशा प्रकारच्या अध्यापन शैली ह्या आता ग्रासरूट लेवलला शाळांमध्ये मैदानावरती ह्या दिसाव्या लागतील जर आपल्याला दोन्ही टार्गेट फुलफिल करायचे असतील तर. टार्गेट नंबर 1 की विद्यार्थ्यांना 80% विद्यार्थ्यांना जर 60 मिनिटाकडे न्यायचं असेल तर मला फक्त हुकुमशैलीने होणार नाही. सध्याची पिढी ही वेगळा विचार करणारी आहे, स्वतंत्र मतं असणारी आहे आणि फक्त कमांड स्टाईल कदाचित त्यांना सूट होणार नाही. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणाने अशा प्रकारच्या ज्या काही शैली आहे ह्या भविष्य काळामध्ये आपल्याला मैदानावरती दिसाव्या लागतील. त्याच्यातून निश्चितच मुलं वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मोटिवेट होतील आणि त्यांची जी काही फिजिकल ॲक्टिव्हिटीचा जो टाईम आहे तो इन्क्रीज होईल, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग ही जी काही कौशल्य आहेत ही कौशल्य वाढायला सुद्धा मदत होईल. म्हणून माझी सर्व फिजिकल एज्युकेशन टीचरला अशी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे की BPEdला शिकलेल्या वेगवेगळ्या अध्यापन शैली फक्त नोट्समध्ये किंवा फिजिकल एज्युकेशनच्या त्या कॉलेज पुरत्याच मर्यादित न ठेवता त्या वेगवेगळ्या अध्यापन शैली या मैदानावरती वेगवेगळ्या शाळांमध्ये दिसल्या पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करता येतील
कदाचित सुरुवातीला या अध्यापन शैली वापरल्यानंतर त्या सक्सेसफुल होतील का नाही माहिती नाही, परंतु त्याचा आपल्याला जोपर्यंत आपण वापर करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की नेमकी कुठली अध्यापन शैली मुलांना जास्त सूट होते. आणि म्हणून आपण या सगळ्या अध्यापन शैलींचा निश्चित उपयोग करावा. दुसरं याच्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी, ते म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा जो प्रोग्राम आपला असणार आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटी असणार आहे त्याच्यामध्ये फन एलिमेंट आपल्याला इन्क्लूड करावा लागणार आहे. एक काळ होता की ज्याच्यामध्ये आपण मुलांनी शिक्षकांनी सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं, मग ते काही असलं तरी करायचं, तो एक काळ होता. परंतु काळ बदललेला आहे. मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे आपण फिजिकल एज्युकेशनच्या पिरियडमध्ये जर फन एलिमेंट ॲड केला तर मला वाटतं ही जी काही काय म्हणूयात की गळती आहे फिजिकल एज्युकेशनची, म्हणजे जो ड्रॉपआउट आहे, जी मुलं ज्यांना फिजिकल एज्युकेशन आवडत नाही किंवा जी बाहेर बसतात फिजिकल एज्युकेशन तासाला, त्यांना आपल्याला काय म्हणूयात की एनकरेज करण्यासाठी, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला फन एलिमेंट मात्र त्याच्यामध्ये निश्चित ॲड करावं लागेल. आणि एकदा विद्यार्थ्यांना एकदा की त्या फन एलिमेंटमुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्याची जर सवय लागली तर मला वाटतं की ती लाईफलाईन फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी ती मुलं निश्चित तयार होतील. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा काही नाविन्य आणावं लागेल. त्याच ॲक्टिव्हिटी मला माहिती आहे की आता बऱ्याच शाळांमध्ये एरोबिक्स आणि झुंबा हे मास पीटीच्या वेळेस चालू झालेलं आहे. हे अतिशय सकारात्मक बाब आहे. परंतु अजूनही काही शाळांमध्ये काही मुलं सांगतात की गेल्या 20-25 वर्षापासून तेच मासपेटीचे प्रकार चालू आहेत. मला वाटतं हे तात्काळ बंद व्हायला पाहिजे आणि मुलांना नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी किंवा मे बी डान्स फॉर्म असतील वेगवेगळे, त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करावं लागणार आहे फिजिकल एज्युकेशनकडे. याच्यामध्ये याचं मी असं म्हणेन की इम्प्लिमेंटेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन चांगलं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर फिजिकल काय म्हणूयात की चांगल्या इम्प्लिमेंटेशनसाठी चांगला प्लॅन असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पेपरमध्ये लिहिण्यापुरतं वार्षिक नियोजन, इयर प्लॅन आणि युनिट प्लॅन याच्याबद्दल मोठमोठी उत्तरं लिहितो किंवा लेसनच्या अगोदर लेसन नोट काढतो आणि त्याचा गायडन्स घेतो. परंतु शाळेमध्ये गेल्यानंतर मला वाटतं की हे सगळ्या सवयी आपल्या कमी होतात. मी म्हणेन की इफेक्टिव्ह फिजिकल एज्युकेशन राबवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने किंवा कॉलेज महाविद्यालयातील वेगवेगळ्या फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर्सनी आपल्या डिपार्टमेंटचा किंवा फिजिकल एज्युकेशन सब्जेक्टचा एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म प्लॅन करावा असं मला वाटतं. एक पुढच्या 5 वर्षामध्ये मला फिजिकल एज्युकेशनमध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, मला इन्फ्रास्ट्रक्चरल काय काय रिक्वायरमेंट असणार आहे, मला सध्याची काय स्थिती आहे आपल्या शाळेतल्या फिजिकल एज्युकेशनची किंवा काय फिजिकल लिटरसीची म्हणूयात आपण, आणि मला या स्थितीकडून आपल्याला पुढे कसं जायचं आहे पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणा किंवा 3 वर्षामध्ये म्हणा, याचा एक रोडमॅप आपण सगळ्यांनी तयार करावा अशी माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे. आपण सगळे प्लॅनिंगला कमी पडतो आहोत. आपल्याकडे सगळ्या प्रकारची कौशल्य आहेत, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे काय म्हणूयात की सपोर्ट सिस्टम आपल्याकडे असतात. परंतु आपण जर प्लॅन केला तर निश्चितपणे मला वाटतं की त्या प्लॅनला कितपत मुख्याध्यापक रिस्पॉन्ड करतील किंवा सपोर्ट करतील याची मी आत्ता खात्री देऊ शकत नाही. परंतु मला एक निश्चित माहित आहे की तुम्ही जर तो रोड मॅप तयार केला तर तुम्हाला स्वतःला खूप क्लॅरिटी आलेला असेल की मला पुढच्या काळामध्ये नेमकं काय करायचं आहे. एक लॉंग टर्म गोल आपल्याला ठरवावे लागतील आणि त्या गोलकडे जाण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आपण शोधणं आणि अशा प्रकारचा प्लॅन विचारपूर्वक करणं, वेगवेगळ्या शाळेतील घटकांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून घेणं आणि एकदा की प्लॅन रेडी झाला की मग आपल्याला स्पष्टता येते आणि आपण पुढे जातो. म्हणून मला वाटतं की प्रत्येक शिक्षकाने लेसन प्लॅन कुठपत होत आहेत ते बघावं, ते करावं, परंतु एक लॉंग टर्म प्लॅन आपल्या शाळेचा किंवा आपल्या डिपार्टमेंटचा निश्चित करावा. आणि शेवटचा
मुद्दा जो मला शिक्षकांना सांगायचा आहे तो म्हणजे की आता कोरोनामुळे आपण टेक्नॉलॉजीच्या खूप जवळ आलेलो होतोच, परंतु त्याचं अजून एक्सप्लोरेशन आपल्या या 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 कोरोनामुळे झालेलं आहे. आता याचा आपल्याला चॅलेंज म्हणून घ्यायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल जे काही प्लॅटफॉर्म असणार आहे, या टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्मचा आपल्या विषयाची ॲडव्होकसी म्हणजे आपल्या विषयाची प्रसिद्धी करण्यासाठी आणि कम्युनिकेशन करण्यासाठी निश्चितपणे खूप चांगला आणि इफेक्टिव्ह याचं होऊ शकतं. मी काही टेक्नॉलॉजीचा फारसा एक्सपर्ट नाही, परंतु सध्या वेगवेगळी टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करतो आहोत आणि निश्चितच सगळं जग हिचा उपयोग करत आहे. तर आपणही त्याचा निश्चित उपयोग केला तर चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. साधारणपणे फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या, ज्याला मी एक्सपेक्टेशन म्हणेन, या एक्सपेक्टेशन मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. साधारणपणे मला याच्यामध्ये अजून एक ॲड करायला आवडेल की आपला रोल काय असणार आहे. बऱ्याचदा फिजिकल एज्युकेशन की स्पोर्ट्स याच्याबद्दल खूप सारे मतांतरं आहेत. फक्त स्पोर्ट्स करावं का फक्त फिजिकल एज्युकेशन करावं का दोन्हीचं कॉम्बिनेशन असावं याच्याबद्दल मतांतरं आहेत. परंतु मला वाटतं की स्पोर्ट्स शिवाय फिजिकल एज्युकेशन कम्प्लीट होऊ शकत नाही, परंतु त्याचा वापर कसा करायचा हे फार आपल्यावर आहे. आणि मला एक उदाहरण द्यायला आवडेल की आपण दहीहंड्याच्या वेळेस वेगवेगळे मानवी मनोरे करतो आणि ती दहीहंडी फोडायला जातो वरती. मी म्हणेन की वरती जे काय लटकलेलं ते दहीहंडी असते, ती दहीहंडीचं हे म्हणजे ऑलिम्पिक किंवा नॅशनल मेडल आहे असं मी त्याला म्हणेन. आणि त्या दहीहंडीचा जो काही पहिला थर आहे सगळ्यात बेसचा, तो म्हणजे फिजिकल एज्युकेशन टीचर असा आहे असं मी म्हणेन. फिजिकल एज्युकेशन टीचरचं ही महत्त्वाची भूमिका आहे की आपण जर अशा प्रकारचा इफेक्टिव्ह फिजिकल एज्युकेशन प्रोग्राम राबवला, शाळेतील सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळे खेळ किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी जर राबवल्या, तर निश्चितच तुमच्या शाळेमधून तयार होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढणार आहे. आत्ता आपण जर फक्त म्हणजे एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये एक सर्वे असा झालेला आहे की शाळेचे जे काही फिजिकल एज्युकेशनचे जे काही क्लासेस आहेत हे बऱ्याचदा इतर विषयांचे तास किंवा सिलेबस पूर्ण करण्यासाठी वापरले जातात आणि हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि दुसरा एक त्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी असं सांगितलं आहे की फिजिकल एज्युकेशनच्या तासाला फिजिकल एज्युकेशन टीचर हे टॅलेंटेड ठराविक विद्यार्थ्यांवरती जास्त लक्ष देतात, बाकीचे विद्यार्थी त्याच्यामुळे डिमोटिवेटेड होतात असं त्यांचं ऑब्झर्वेशन एका सर्वेमध्ये आलेलं आहे. परंतु मला वाटतं की आपल्याला इन्क्लुझिव्ह फिजिकल एज्युकेशन प्रमोट करावं लागेल. सर्व विद्यार्थ्यांना खेळ असू देत किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटी असू देत त्याच्यामध्ये आपल्याला इनकॉर्पोरेट करावे लागतील, त्यांना अट्रॅक्ट करावे लागेल. त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि आपला जो रोल आहे हा बेसचा आहे. जोपर्यंत आपला बेस तयार होत नाही तोपर्यंत चांगले मेडलिस्ट, ऑलिम्पिक मेडलिस्ट तयार होणार नाही. आणि याच्या दरम्यान जे काही आहे ना मित्रांनो, की ती जी दहीहंडीचं जे वरचं टोक आहे आणि आपला हा जो बेस आहे आणि याच्यावरती जे काही वेगवेगळे मानवी थर आहेत, हे मानवी थर म्हणजे ह्या खेळाडूंना जास्तीत जास्त उच्च दर्जाकडे नेण्यासाठीचे जे काही सपोर्टिंग सायन्सेस आहेत ते सायन्सचा खूप मोठा रोल असणार आहे, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर्स असतील किंवा न्यूट्रिशनचे एक्सपर्ट्स असतील किंवा सायकोलॉजीचे एक्सपर्ट्स असतील, या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. मी परत एकदा सांगेन की आपला रोल फिजिकल एज्युकेशन टीचरचा हा मासेसवरती आहे, बेसवरती आहे. आणि तिथून वरती एकदा की मुलांना त्यांच्यामधले कौशल्यांची जाणीव झाल्यानंतर ते निश्चितच त्या दहीहंडीकडे आगेचूक करतील किंवा मेडलकडे आगेचूक करतील
आणि त्यांचं यश संपादन करतील. पण मला या ठिकाणी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी कदाचित असू शकतील, किंवा काही मला वाटतं की रवींद्र नाईक सर पण मगाशी ऐकत होते, DSO ऑफिस, किंवा काही विद्यापीठांचे पदाधिकारी असतील. तर मला या ठिकाणी निश्चित शेअर करायला आवडेल की काय म्हणूयात की माझं हे असं मत आहे की चांगल्या खेळाडूला मेडलपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त फिजिकल एज्युकेशन टीचरकडे जे काही नॉलेज आहे तेवढं पुरेसं नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगल्या एक्सपर्टची मदत घ्यावी लागेल, स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टरची मदत घ्यावी लागेल, न्यूट्रिशनची मदत घ्यावी लागेल. अदरवाईज खूप मुलं कष्ट करतात, जबरदस्त इच्छाशक्ती त्यांची असते, परंतु ते कॅल्क्युलेटिव्ह एफर्ट नसतात. त्याच्यामुळं काही कालावधीपर्यंत तो विद्यार्थी चांगला परफॉर्म करतो, काहीतरी इंजुरी होते, चुकीचं ट्रेनिंग दिलं जातं, आहार प्रॉपर घेतला जात नाही आणि त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स डाऊन होतो. मला वाटतं की वेगवेगळ्या जिल्हा संघटनांनी किंवा जे काही मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, अशा मोठ्या ऑर्गनायझेशननी जे काही प्रॉमिसिंग प्लेयर असतील तुमच्या संघटनांचे किंवा शाळांचे किंवा विद्यापीठांचे किंवा कॉलेजचे, या प्रॉमिसिंग प्लेयरला अशा प्रकारचा सायंटिफिक बॅकअप आपण प्रोव्हाइड करावं. आपल्याकडे मेडल जिंकून आल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना पैसे मिळतात, त्यांचं खूप सारं काय म्हणूयात की सत्कार होतात, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे जे काही सायंटिफिक बॅकअप लागतो तो बॅकअप मला वाटतं ह्या मोठ्या ऑर्गनायझेशन अफोर्ड करू शकतील. कारण प्रत्येक खेळाडूकडे ह्या सगळ्या काय म्हणूयात की इतके पैसे कदाचित नसतील आणि तो बॅकअप उभा करायची काय म्हणूयात की तेवढी क्षमता मोठ्या संघटनांमध्ये किंवा गव्हर्नमेंट स्तरावरती निश्चित करू शकतील. तर अशा प्रकारच्या संघटनांनी एखादा स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर किंवा स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि स्पोर्ट्स सायकोलॉजीचा एक्सपर्ट यांच्याशी काही टायअप करून आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूंना काही महिन्यातून काही सेशन्स आपण त्यांच्याबरोबर घेऊ शकू का, किंवा काही ऑनलाईन त्यांचं इंटरॅक्शन घेऊ शकू का खेळाडूंबरोबर. मला वाटतं की तो एक प्रयत्न मी काही खेळाडू कदाचित या ठिकाणी असतील आणि म्हणून मी या गोष्टी याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. दुसरं काही खेळाडू असतील तर मला निश्चित सांगायला आवडेल की स्पोर्ट्स हे फक्त कॉम्पिटेटिव्ह फक्त न बघता मला वाटतं ती करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण स्पोर्ट्सकडे आता बघायला हरकत नाही. खूप सारे स्पोर्ट्स करिअर ऑपॉर्च्युनिटीज सध्या येत आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं आपण सगळ्यांनी बघितलंच आहे की सगळ्या प्रोफेशनल लीगमध्ये, परंतु आपल्याकडे अजूनही खूप चांगले काय म्हणूयात की स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉक्टर्स खूप जास्त एक्सपर्ट अवेलेबल नाही आहे. स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या बाबतीत असतील, स्पोर्ट्स सायकोलॉजीचे एक्सपर्ट्स आपल्याकडे फारसे नाही आहे. काय म्हणूयात की बायोमेकॅनिकल अनालिसिस करण्यासाठीचे एक्सपर्ट्स आपल्याकडे नाही आहेत. तर अशा प्रकारचे ह्युमन रिसोर्स सध्या खूप डिमांड आहे आणि आपण हे सर्व ही जी काही अपॉर्च्युनिटी आहे ही आपण नक्की घेऊ शकू. तर ज्या काही मे बी बॉक्सिंगचे खेळाडू या ठिकाणी बघत असतील तर त्यांना मी निश्चित सांगेन की तुम्ही फक्त तुमच्या स्पोर्ट्स कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स याच्याकडे न बघता ते एक्सटेंड करा, पूर्ण आयुष्यभर तुम्ही खेळामध्ये घालवा. आमच्यासारखं आम्ही एक सामान्य खेळाडू होतो, परंतु फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्समध्ये करिअर केल्यामुळे आम्हाला चांगला पैसा मिळतो आहे, आम्हाला आमचे अनुभव शेअर करायचे एक्सपिरियन्स मिळत आहेत, आम्ही आमचं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो आहे आणि आमची पॅशन म्हणजे आम्हाला जे आवडतं ते आम्ही करतो आहोत. अदरवाईज खेळाडूची पॅशन खेळणं असतं आणि तो कुठेतरी बँकेमध्ये किंवा दुसरीकडे कुठेतरी नोकरी करत असतो. तर मला वाटतं की सर्व खेळाडूंनी याबद्दल निश्चित सिरियसली विचार करावा. याबद्दलचे जे काही काय म्हणूयात की तांत्रिक शिक्षण असेल याबद्दलचं, की जर कोणाला कोचिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल त्यांनी निश्चित NSNISचे जे कोर्सेस आहेत ते करावेत. कुणाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी निश्चित BPEDचे कोर्सेस आहेत, भारतभर वेगवेगळे चांगले कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये आपण प्रवेश घ्यावा. आणि
या माध्यमातून आपण आपलं करिअर निवडावं. मी कंटिन्यू वन वे कम्युनिकेशन करत आहे. काही प्रश्न मला दरम्यानच्या काळात येत होते, परंतु मी माझं जे काही तयारी होती ती तयारी कंप्लीट केली. आता मी काही प्रश्नांकडे थोडंसं वळतो. मला माफ करा, मी फारसे काही तुमचे प्रश्न बघितले नाही किंवा मी तितका फ्रेंडली नाही अजून या फेसबुक लाईव्हशी, त्याच्यामुळे मी काही बघितले नाही. मला कुमार सरांचा प्रश्न दिसतो या ठिकाणी की पावसाळ्यात शारीरिक शिक्षणाच्या वर्गात तासिका कशा घ्याव्यात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. यावर्षी आमच्या एका MPEdच्या विद्यार्थ्यांनी यावरच एक संशोधन केलेलं आहे की बऱ्याचदा आपल्या शिक्षकांचं तक्रार असते की आमच्या शाळेला ग्राउंडच नाही आहे किंवा पावसाळ्यात काय करायचं. तर आम्ही एक संशोधन अशा प्रकारचं केलेलं आहे की कमीत कमी जागेमध्ये असे कोणकोणते खेळ आहेत की ज्या खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी घेऊ शकू. अशा प्रकारचं संशोधन चालू आहे. त्याचे फाइंडिंग्ज अजून यायचे आहेत, परंतु मला वाटतं की त्याबद्दल मी एक सविस्तर मार्गदर्शक लेख या पुढच्या काळामध्ये निश्चित करेल. परंतु इंडोर ऍक्टिव्हिटीमध्ये मी मे बी आता असं सांगेन की वर्गामध्ये काही सेट ऑफ एक्सरसाइज जसं की जम्पिंग जॅक किंवा जागा असेल तर बर्पीज किंवा स्कॉट जम्प किंवा मे बी सूर्यनमस्कार, स्कॉट्स अशा प्रकारचे किंवा वॉल पुशअप्स अशा प्रकारच्या काही एक्सरसाइज आहेत की ज्या आपल्या आपल्या वर्गात किंवा पॅसेज असेल तर पॅसेजमध्ये आपण घेऊ शकू, किंवा आपल्याला जर पायऱ्या असतील आपल्या शाळेमध्ये तर त्या पायऱ्यांचा उपयोग करून आपण जर स्टेपिंगवरती काही घेऊ शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा मदत होईल. आपण जर नेण्याचे आहे दृष्टिकोन निर्माण. अजून काही प्रश्न आहेत का मी ते जरा चेक करतो. आपलं खेळ कसं पुढे जायचं मागे राहतो याबद्दल तुमचे मत आहे मार्गदर्शन करावे. प्रत्येक क्रीडा असोसिएशन आपला खेळाडू कसा पुढे जाईल याचाच विचार करते. प्रत्येक काय म्हणूयात की आपापल्या खेळाडूंना पुढे कसं न्यायचं आणि काय या सगळ्या संघटनात्मक पातळीवरती खूप सारे पॉलिटिक्स वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. मला वाटतं की हे व्यासपीठ नाही आपण त्याच्या चर्चा करण्याची. आपण काय करू शकू, आपल्या हातात काय आहे याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. प्रशिक्षकाने थोडं खेळातील तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. सहकार्य बऱ्याच वेळा भेटत नाही. पालकांचे सहकार्य त्यांच्याकडून खूप अडचणी येतात. बसमेंचा प्रश्न आहे की पालक तितके सपोर्टिव्ह नसतात. मला वाटतं की आपल्याला वेळोवेळी पालकांशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. चांगले आपली जी काही भूमिका आहे, आपली जी काही फिलॉसॉफी आहे ती त्यांच्यासमोर मांडली पाहिजे. मला वाटतं की मी मगाशी म्हटलेला जो काही मास्टर प्लॅन आहे तो मास्टर प्लॅन आपण त्यांच्यासमोर जर मांडला, जे काही भयानक स्थिती सध्या आरोग्याची आहे ती जर त्यांच्यासमोर मांडली तर निश्चित पालक कदाचित ॲग्री होतील. त्याचं महत्त्व या करोनामुळे आणि जे काही आता सध्या रोगप्रतिकारक शक्तीबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे, निश्चितच याची मदत होईल. केवळ एकाच खेळाशी बांधील राहावे का? अजिबात नाही. जो कोणी कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स करत असेल तर तो निश्चित तो त्याच्या खेळाची बांधील राहील, परंतु बाकीच्यांनी खेळाचा पूर्ण आनंद घ्यावा. जसं आम्ही सध्या कधी वेळ मिळेल त्यावेळेस व्हॉलीबॉल, कधी फुटबॉल, कधी बास्केटबॉल, खेळाकडे फक्त कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स न बघता एक लाईफ टाईम फिजिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणून जर बघितलं तर मला वाटतं जास्त संयुक्तिक ठरेल आणि आपण सगळ्या खेळांचा आनंद जरूर घ्या. कारण प्रत्येक खेळाची ब्युटी वेगवेगळी असते. टेबल टेनिस वेगळा आहे, बास्केटबॉल वेगळा आहे आणि ॲथलेटिक्स वेगळा आहे आणि या सगळ्याचा एक्सपिरियन्स, सगळ्याची टेस्ट ही वेगळी आहे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. निश्चित रवींद्र नाईक सर या ठिकाणी म्हणतायत की फिजिकल लिटरसीबद्दल आपण निश्चित विचार करायला पाहिजे. सध्या ELMC म्हणजे गोपीचंद यांची जी अकॅडमी आहे ती सध्या भारतामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल खूप चांगलं प्रमोशन करत आहे. फिजिकल लिटरसीच्या बाबतीत पालक, शिक्षक आणि एकूणच सगळे जे काही घटक आहेत स्कूलशी संबंधित
या सगळ्यांनाच त्याची जाणीव आपल्याला करून द्यावी लागणार आहे की फिजिकल लिटरसीची किती इम्पॉर्टन्स आहे. आपण सगळ्या विषयांमध्ये खूप अडकलेलो आहोत, विद्यार्थी अडकलेले आहेत. याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला फिजिकल लिटरसीचा निश्चित उपयोग होईल. अजून काही प्रश्न असतील तर मी निश्चित घेतो आणि मग आपण एक 2-3 प्रश्न नंतर आपण या ठिकाणी थांबूयात. उमेश थोपटेंचं आपण आपल्या विशेष महत्त्व वाढवूयात. निश्चितच शारीरिक शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी खेळाडू असणे गरजेचे आहेत का? अजिबात नाही. BPEDची जी काय इलिजिबिलिटी आहे त्या इलिजिबिलिटीमध्ये मात्र तुम्ही कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपंट झालेला असला पाहिजे. स्कूल लेवलला किंवा इंटर कॉलेजिएट लेवलला पार्टिसिपेशन असलं पाहिजे. आणि NSNISला मात्र तुम्ही नॅशनल लेवलचे खेळाडू असले पाहिजे. त्याच्यामुळे हे जे काही दोन्ही म्हणजे BPEDचा जर विचार केला तर फक्त पार्टिसिपेशन पाहिजे. मला वाटतं की काय म्हणूयात की त्याच्यामुळे फक्त पार्टिसिपेट असाल तरी तुम्ही याच्यामध्ये येऊ शकाल. आणि तुम्हाला हे कोर्सेस करायचे नसतील तर दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत की ज्या मे बी स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या असू शकतील किंवा बायोमेकॅनिक्सच्या असू शकतील, जिथं मला नाही वाटत की खेळाडू असणं आवश्यक आहे. स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तिथं कुठलाही प्रकारचा खेळाडू नसेल, तुमचं सायंटिफिक बॅकग्राऊंड तुमचं जर असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये येऊ शकाल. काही शाळांमध्ये शरीर शिक्षण फक्त नावाने सुरू आहे, या अनेक पिढ्यांचे नुकसान होत आहे. सगळीकडेच आहे मयूर सर. फिजिकल एज्युकेशन फक्त कागदावरती आणि नावाला चालू आहे असं सगळ्याच जगामध्ये चित्र आहे. परंतु मला खात्री आहे की आपल्याकडे जे काही सध्या शिक्षक काम करत आहेत ते अतिशय चांगलं काम करत आहेत. ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, फिजिकल एज्युकेशनमध्ये बदल निश्चित होत आहे. परंतु त्याचा वेग आपल्याला वाढवावा लागणार आहे, एवढं मात्र निश्चित. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये काही बदल करावे लागतील. प्रथम शारीरिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. येस, फिजिकल उमेश थोपटे सर, धन्यवाद की शारीरिक शिक्षकांनी आपण स्वतःही आपला फिजिकल फिटनेस याच्यावरती भर दिला पाहिजे. निश्चितच काही प्रश्न मी परत एकदा बघतो. आपला 1 तास संपलेला आहे, परंतु काही प्रश्न मिस नको व्हायला म्हणून मी बघतो आणि मग आपण थांबूयात. शारीरिक शिक्षण आजच्या जीव घेण्यास स्पर्धेच्या काळात मत देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षण होण्याची गरज लागणार आहे. पण शारीरिक कमी करून शारीरिक शिक्षण फक्त रिक्त जागाही भरल्या. फिजिकल एज्युकेशन टीचरच्या जागा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये खूप कमी आहे. मी जसंच तुम्हाला रिपोर्ट सांगितलं की फक्त 30% शाळांमध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर आहेत. याबद्दल मागे काही संघटनेच्या माध्यमातून शिक्षण आयुक्तांबरोबर चर्चाही झालेली होती, परंतु त्याच्या पुढे काय झालं माहिती नाही. परंतु आपल्याला पालकांच्या माध्यमातून किंवा सगळ्याच घटकांना त्यांना आत्मविश्वासात घेऊन मला वाटतं की गव्हर्नमेंटला आपल्याला काय म्हणूया की प्रेशराईज करावं लागेल की फिजिकल एज्युकेशन टीचरच्या जागा या निश्चितच भराव्या लागतील. अदरवाईज जे काय आपण 21व्या शतकातील कौशल्य आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा फिजिकल लिटरसीबद्दल बोलतो आहोत, याच्यापासून ही पुढच्या अनेक पिढ्या ह्या लांबच राहतील असं मला वाटतं, जोपर्यंत फिजिकल एज्युकेशन टीचर तिथे भरला जाणार नाही. मला वाटतं की बरेच सारे सजेशन्स आलेले आहेत आणि काही प्रश्न पण आलेले आहेत. पुढच्या काही काळामध्ये निश्चितच परत एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा काही आर्टिकलच्या माध्यमातून आपल्यासमोर मी निश्चित काही आयडिया घेऊन निश्चित येईल किंवा काही अनुभव नक्की शेअर करेन मी आपल्याशी. आपण सगळ्यांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला आणि मला या ठिकाणी ऐकलं आणि माझे जे काही 2 शब्द होते, 2 शब्द नाही भरपूर शब्द ते ऐकले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. परत एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे, जिल्हा बॉक्सिंग संघटना शिरपूर आणि धुळे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ यांनी मला हा जो काही प्लॅटफॉर्म आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
थँक यू व्हेरी मच.